आज आपण पाहणार आहोत 1 ग्रॅम ज्वेलरी सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, सिम्पली आपण सॉफ्टवेअर ओपन करूया. त्याच्यानंतर आपण याच्यावरती कंपनीवरती डबल क्लिक करूया. पासवर्ड आपण टाईप केलेला आहे 1 2 3 4 जो आपला असेल तो. लॉग इनवरती क्लिक केलं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड ओपन होतोय. आता याच्या आपण काय केलेलं आहे, होमवरती आलो. होमवरती आल्यानंतर आपण बेसिक डिटेल्स भरून घेतोय. म्हणजे ज्या ग्राहकाच्या डिटेल्स असतील, ज्या सप्लायरच्या आहेत, जे आपले प्रोडक्ट आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्यांचे डिटेल्स असतील, आणि सेल्समनची माहिती, जो कोणी सेल करतो त्याची माहिती आपण पहिल्यांदा इथे फिलअप करून घेतोय. त्याच्यानंतर बारकोड आणि परचेस टॅब आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय की जो आपला जो परचेस केलेला जे आपले प्रोडक्ट आहेत त्यांचे आपण बारकोड याच्यामध्ये काढू शकतो, किंवा सप्लायर रिलेटेड जे आपण पेमेंट दिलं असेल किंवा घेतला असेल, जे काही ट्रान्झॅक्शन केले असतील त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. याच्यानंतर तिसरा सेक्शन आहे सेलचा. सेल बिल डिटेलमध्ये आपण काय करू शकतो, रेग्युलर बिल काढू शकतोय याच्यामध्ये, किंवा जमा आणि खर्चाचे ट्रान्झॅक्शन्स ऍड करू शकतो. स्टॉकमध्ये सर्च करू शकतोय. आता याच्यामध्ये आपण सिम्पली काय करूया, इथे वरती जाऊया, कस्टमर इन्फॉर्मेशनला या, एंटर मारूया. आता ज्यावेळेस आपल्याला नवीन रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे त्यावेळेस आपल्याला न्यू वरती क्लिक करायचं आहे. नेम, जे तुम्हाला नाव टाकायचं आहे ते नेम टाकू शकता. देन ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, ओपनिंग बॅलन्स म्हणजेच त्याची ग्राहकाची उधारी आहे ते तुम्ही फिलअप करू शकता. एंटर 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 मारून आपण इथे सेव्ह केलं. रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. जर तुम्हाला काय करायचं आहे, ते अपडेट करायचं असेल, खाली कुठेही क्लिक करा. त्याच्यानंतर जे रेकॉर्ड आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स दिसतात, त्या तुम्ही फिलअप करून पुन्हा अपडेटवरती क्लिक करून तुम्ही अपडेट करू शकता. इथे सिम्पली आपण एक्झिट केलं. सेम पद्धतीने इथे काय आहे, सप्लायर इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर न्यू वरती क्लिक केलं. सेम काय केलेलं आहे, सेल्फ टाकूया. ॲड्रेस आपण टाकलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर जो काय असेल तो टाकला. ईमेल आय डी, सप्लायरची उधारी असेल तर ती टाकू शकतो. आता याच्यामध्ये गोल्ड फाईन आहे. आपण काय करू शकतो, गोल्ड फाईन टाकू शकतो जर त्याच्याकडे आपण जमा केली असेल किंवा नावे केली असेल. इथे तुम्ही कुठल्याही पद्धतीने काय करू शकता, ऍड करू शकतो. सपोज आपण इथं 0 केलं, 0 0 केलं, सेव्ह केलं. इथे काय केलेलं आहे, आपण सप्लायर ऍड करून घेतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, यामध्ये होम मध्ये आल्यानंतर सेल्समन इन्फॉर्मेशन आहे. आपलं थर्ड काय आहे, आपल्या याच्यामध्ये आयटम इन्फॉर्मेशन आहे. न्यू वरती क्लिक करा, एंटर मारा. इथे आल्यानंतर आपल्याला आयटमचं नाव टाकायचं, जे आपल्या आयटमचे नेम्स आहेत ते. म्हणजे एक्झाम्पल, जे काही आपले नेम्स असतील, सपोज एक्झाम्पल आपण इथे टाकूया आयटमचं नेम, आपण व्हॉटएव्हर एक कोणतेही रिंग वगैरे टाकलं, एंटर मारलं. जो आपला गोल्ड किंवा सिल्वर आहे ते टाकलं. कॅटेगरी जे आपल्याला टाकायचं ते टाकू शकतो. डिस्क्रिप्शन, इतर माहिती टाकायची असेल तर टाकली, नाही टाकली तर चालते. मिनिमम क्वांटिटी 0 टाकली, एंटर एंटर, सेव्ह केलेला आहे. इथून आपण काय करतो तर प्रोडक्ट भरून घेतोय जे आपले आहेत. त्याच्यानंतर सेल्समनला निवरती एंटर करा. इथे सेल्समन, जो कोणी सेल्समन असेल त्याची माहिती टाकू शकता. देन ॲड्रेस, देन त्याचा मोबाईल नंबर, डिस्क्रिप्शन काय असेल तर टाकलं तर चालेल. इथे काय केलेलं आहे, आपण बेसिक डिटेल्स फिलअप करून घेतलेले आहेत. तिथे